सुधाच फूड रेसिपीला सबस्क्राइब करा। व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलेल्या व्हिडिओजना लाईक करा। नमस्कार। काजू कतली सर्वांच्या आवडीची मिठाई ना, तर आज आपण याची रेसिपी पाहणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे आणि पदार्थ सुद्धा दोनच लागतात करायला, एक तर काजू आणि साखर, आणि पौष्टिकही आहे। त्यामध्ये थंडीत तर खूपच भरपूर रिच अशी ही रेसिपी आहे। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य काजू, साखर आणि पाणी। फक्त प्रमाण परफेक्ट पाहिजे, त्यासाठी आपण सगळं मोजून घेऊयात। पाणी मी इथे औषधाचं जे टोपण असतं त्याच्यावर 10 ml ची वाटी असते, त्याच्याने मोजून 50 ml पाणी घेणार आहे। 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि पाव किलो काजू, तुकडा काजू घेतलेला आहे। वाटीचं साहित्य घेतलं तर 2 वाट्या तुकडा काजू, अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी पाणी। आता हे काजू आपल्याला मिक्सरला फिरवून त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे। आणि ही पूड करायची आहे म्हणूनच मी इथे तुकडा काजू घेतलेला आहे। तो स्वस्त देखील असतो अख्ख्या काजूपेक्षा, त्यामुळे तुम्ही तुकडा काजूच वापरावा। स्वस्तात आपली मिठाई तयार होईल। बाहेर ज्या किमतीमध्ये काजू कतली विकत मिळते त्याच्या निम्म्या किमतीमध्ये आपण घरीही काजू कतली बनवू शकतो। खूप सोपी आहे। बघा, काजूची पूड छान एकसारखी बनवून घ्यायची आहे। जर जास्त फिरलं तर असा मुद्दा बनतो, पण घाबरायचं काहीच कारण नाही। आपण बोटाच्या साहाय्याने हे मोकळं करून घेऊ शकतो किंवा चाळणीने चाळून घेऊ शकतो, कारण त्यामध्ये एखादा तुकडा राहिला नाहीये ना, हे बघण्यासाठी आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये साखरेचा पाक सुद्धा छान मुरेल म्हणून हे पीठ आपण मोकळं करून घेऊयात आणि बाजूला ठेवून देऊयात। त्यानंतर आता आपल्याला एक नॉनस्टिकची किंवा जाडबुडाची कढई घ्यायची आहे। त्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतलेलं जे 50 ml पाणी आहे किंवा पाव वाटी पाणी आहे ते घालायचं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी साखर और 100 ग्रॅम साखर, आणि पहिल्यांदा आपण 1-2 मिनिटे मोठा गॅस ठेवून ही साखर विरघळेपर्यंत पाक बनवून घेऊयात मोठ्या गॅसवर। आणि आपल्याला हे सतत फिरवत राहायचं आहे। बघा, पूर्ण साखर विरघळली आहे आणि पाक आता थोडासा घट्ट बनत चाललेला आहे। आता आपण थोडासा गॅस बारीक करूयात। आपल्याला छान तार सुटेपर्यंत पाक बनवून घ्यायचा आहे। त्याची सुद्धा एक ट्रिक आहे, मी तुम्हाला दाखवते। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला हा पाक तयार होतो। पहिल्यांदा थोडासा मोठा गॅस करायचा आहे आणि शेवटी आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। प्रमाण परफेक्ट घ्या, म्हणजे काजू कतली अजिबात बिघडणार नाही। अगदी बाहेरच्या सारखी काजू कतली घरात बनते आणि नक्की ट्राय करून बघा। हे बघा, अशा पद्धतीने आपण बोटाला पाक झाल्यानंतर बोटांच्या मध्ये अशी तार दिसली पाहिजे। आता आपला हा पाक परफेक्ट बनलेला आहे। गॅस एकदम बारीक करूयात आपण आणि यामध्ये आपण जी मगाशी काजूची पूड बनवून ठेवलेली आहे ती मिसळूयात। गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आपल्याला। आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊयात सर्व बाजूंनी। आता आपल्याला पाहताना वाटतं की अरे हे किती मोकळं झालेलं आहे, पण काहीही होत नाही। थोड्या वेळाने गरमीने हे एकजीव होतं, छान पातळ असं मिश्रण याचं तयार होतं। बघा, हळूहळू छान सगळं पाकामध्ये मिक्स व्हायला लागलेलं आहे आणि छान एकजीव होतं। आपल्याला सगळीकडनं मस्त फिरवायचं आहे, खाली लागू द्यायचं नाहीये, त्यासाठी गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। आता हे पहिल्यांदा कढईला सर्व बाजूनी थोडं थोडं चिकटत आहे आणि आपला हा पाकामध्ये जो काही काजूची पूड आहे ती मुरण्याची जी प्रक्रिया आहे ती आता होत आहे। आणि जेव्हा आपला हा पूर्ण शिजतो काजू त्याच्यामध्ये, तेव्हा त्याला स्वतःचं अंगचं तूप सुटायला लागतं आणि ते कढईपासून सुटायला लागतं। हे बघा, हळूहळू आता हे कढईपासून सुटायला लागलेलं आहे। पण हे झालं कधी, हे ओळखायचं कसं, त्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते। आता छानपैकी बघा, अजून थोडंसं चिकटत आहे। आपण बोटावरती थोडंसं घेऊन बघूयात पीठ, आणि गरम आहे, थोडंसं पसरून बघूयात की त्याची छान अशी गोळी बनते का। जर त्याची अशी गोळी बनली तर आता हे आपलं परफेक्ट झालेलं आहे। गॅस बंद करूयात
आणि गॅस बंद केल्यावर देखील 1-2 मिनिटं आपण हे फिरवूया, कारण कढई गरम आहे, खाली लागण्याची शक्यता असते. किंवा तुम्ही हातनं काढून दुसऱ्या भांड्यामध्ये देखील गार करू शकता, पण ह्यातच गार केलं तरी चालते. 1-2 मिनिट फिरवत राहूयात फक्त. आता हे थोडंसं कोमट होऊ देऊयात. बघा आता कोमट झाल्यानंतर थोडंसं आळलेलं आहे, घट्ट झालेलं आहे, छान कणकेसारखं झालेलं आहे. आता हे थोडं कोमट असतानाच आपल्याला हे एका पोलपाटावर घ्यायचं आहे. थोडंसं गरम आहे, पोळत आहे, पण तसंच आपण हे पोलपाटावर घेऊयात आणि थोडंसं मळून घेऊयात आणि ह्याला एक गोल किंवा चौकोन असा आकार देऊन पण आता हे छानपैकी लाटून घेऊयात. बघा मस्त अगदी कणकेसारखा गोळा झालेला आहे. आपल्याला किती पातळ काजू कतली हवी आहे किंवा किती जाड हवी आहे त्यानुसार आपण लाटूयात, आपल्या मर्जीवर आहे. मी आता इथे चांदीचा वर्क वापरणार आहे, त्यामुळे मी सरळ सरळ लाटून घेतलं. तुम्हाला जर चांदीचा वर्क लावायचा नसेल तर तुम्ही इतर काही ऑप्शन्स घेऊ शकता, जसं की चोको चिप्स ॲड करू शकता, किंवा आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये शेंगा कतलीला कसं जिलेबीच्या रंगाने सजवलं होतं तसं देखील तुम्ही सजवू शकता. बघा आता इथे मी चांदीचा वर्क घेतलेला आहे. तो घेताना पण त्याच्यात भेसळ असते, त्यामुळे विश्वासू दुकानदाराकडनंच घ्यावा. अलगद हाताने अतिशय लावावा लागतो, नाहीतर तो लगेच हाताला चिकटून बसतो वर्क. अशा पद्धतीने कागदच आपण त्या काजू कतलीवरती पालथा केलेला आहे आणि वर त्याला छानपैकी चिकटून बसतो. आता आपल्या आवडीचे आकार आपण कापून घेऊयात. थोडासा कडेचा भाग आधी काढून घेऊयात, तो काही वाया जाणार नाही. तो परत एकत्र करून त्याला आपल्याला पाहिजे तो आकार देता येईल. तुम्ही इथे गोल काजू कतली करू शकता, चौकोनी करू शकता, ट्रायंगल करू शकता, तुमच्या आवडीचे आकार देऊ शकता. मस्त काजू कतली बनलेली आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या सगळ्या व्हिडिओजमधनं लाईक जरूर करा. बघा मस्त अशी काजू कतली आता बनलेली आहे. तुम्हाला एक मी दाखवते कट केल्यानंतर. वरती वर्क तर अतिशय सुंदर दिसत आहे. तुम्ही याच्यामध्ये भरपूर व्हरायटी करू शकता आणि खूप पटकन होते. बरोबर 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली ही काजू कतली बनवून तयार होते. फक्त 2च गोष्टी आहेत, एकतर काजूची पूड करणे आणि दुसरं म्हणजे साखरेचा पाक करणे. या 2 गोष्टी जमल्या की आपली ही काजू कतली लगेच तयार. गार व्हायला फक्त त्याला 5 मिनिटं लागतो, तेवढाच वेळ जो काही जाणार आहे तो जाणार. बघा मस्त काजू कतली झालेली आहे, छान आकार आलेला आहे. दिसतीये ना सुंदर? मग पटकन लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.